नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण मुगाची भाजी बघणार आहोत. मी इथे मस्त कांदा कापून घेतलाय, टोमॅटो, कांदा इथे मी पातेलं ठेवलंय. त्याच्यात कढीपत्ता टाकते, त्याच्यात कांदा टाकेन. मस्त कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्या तुम्ही. ते कांदा मस्तपैकी तेल सुटेपर्यंत जरा हलकासा परतून घ्यायचा. त्याच्यात टोमॅटो टाकायचे. टोमॅटो टाकल्यावर ते पण थोडं मस्तपैकी थोडं हलके मऊस्तवर भाजून घ्यायचे. मस्त भाजून घेतल्यावर थोडं एकदम त्याला हलकंसं तेल सुटतं. त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडं मीठ टाकू, म्हणजे ते दोन्ही सेम भाजले जातात आणि थोडे मऊ पण होतात मस्तपैकी. इथे मूग तर मी रात्रीच भिजत टाकून सकाळी मस्तपैकी त्यांना मोड काढले होते आणि आता मी त्याची भाजी करणार आहे मस्त. आणि थोडी त्यांना एक छोटासा उकळ काढलेला होता मी म्हणजे सकाळी डब्याला करताना. आता मस्तपैकी बघू शकता तुम्ही, कांदा टोमॅटोला मस्तपैकी तेल सुटलंय आपलं. मस्त एकदम एकदम छान असं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये हळद टाकायची, मसाला टाकायचा. मसाला आमचा काही जास्त तिखट नाही, त्याच्यामुळे मी 2 चमचे मसाला टाकलाय. आणि तुम्हाला मॅगी मसाला टाकायला आवडतो का? मला प्रत्येक भाजीमध्ये मॅगी मसाला लागतोच, त्याच्यामुळे मी तो प्रत्येक भाजीमध्ये तो वापरते. तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, त्याने चव पण त्याला एकदम छान येते. एकदा भाजी तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा की मस्त होते भाजी, छान पण लागते. जास्त पण नाही टाकायचा, थोडासा टाकायचा, छान वाटतं. पण मॅगी मसाला टाकताना जरा मीठ कमी टाका, कारण का मॅगी मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं. त्याच्यामुळे मी इथे आता मूग टाकले. मूग मस्तपैकी एक वाफ शिजवून घेतले होते मी त्यांना थोडंसं, तुम्ही बघू शकता. आणि मी त्याच्यात पाणी पण ॲड नाही केलं. तुम्हाला पाणी जरा जास्त पाहिजे असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता. पण इथे मी जेवढं त्या मुगामध्ये हात शिजताना टाकलं होतं तेवढंच मी त्याच्यात टाकलं आहे. अजून मी टाकलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. आता मी त्याला एक झाकण ठेवून त्याच्यावर मस्त एक त्याला उकळी आणि म्हणजे आपली भाजी मस्तपैकी तयार. आपण ती कशासोबत पण खाऊ शकतो, भाकरीसोबत, भाजीसोबत, भातासोबत, चपातीसोबत. छान वाटते ती भाजी खायला. तुम्ही अशी भाजी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला. बघू शकता किती मस्त भाजीला उकळी आलेली आहे. एकदम छान वाटते भाजी, एकदम अशी चटपटीत अशी. एकदा माझी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी. चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.